सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे स्वच्छता। स्वच्छ होण्यासाठी स्नान ते करावे, स्वच्छ होण्यासाठी स्नान ते करावे, वस्त्रांनी पुसावे लागलेच, वस्त्रांनी पुसावे लागलेच, स्नानाचा कंटाळा पुळ्यांचे माहेर, स्नानाचा कंटाळा पुळ्यांचे माहेर, दात खाऊनी खरुजचे घर आदिपीठ, खरुजचे घर आदिपीठ, दात खाऊनिया बोलता चालता, दात खाऊनिया बोलता चालता, नित्य खाजविता वेळ जाई, नित्य खाजविता वेळ जाई, स्वकीय स्वच्छता मुळी विसरला, स्वकीय स्वच्छता मुळी विसरला, वैद्याने ताडीला ज्योती मने, वैद्याने ताडीला ज्योती मने। तर या खंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्वच्छता, आरोग्य आणि समाज जागृती विषयक विचारांमधून घेतलेली आहे। त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी अशा ओव्या रचल्या आहे। या खंडामध्ये ज्योती सांगतात की शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्नान करणे आवश्यक आहे आणि स्नानानंतर स्वच्छ वस्त्रांनी शरीर पुसावे, पण काही लोकांना स्नान करण्याचा कंटाळा येतो। अशा अस्वच्छतेमुळे त्यांच्या शरीरावर पुळ्या, खरूज यासारखे त्वचारोग निर्माण होतात। अस्वच्छ माणूस सतत खाजवत राहतो, त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो आणि त्यांचे आरोग्यही बिघडते। तो स्वतःची स्वच्छता पूर्णपणे विसरतो। शेवटी परिस्थिती इतकी वाईट होते की त्याला वैद्याकडे जावे लागते। यामधून असा संदेश दिला जातो की जो माणूस स्वच्छता पाळत नाही त्याला विविध रोग होतात आणि शेवटी त्याला त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे प्रत्येकाने नियमित स्नान करून स्वच्छ राहणे अत्यंत आवश्यक आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।